हॅलो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघा तुम्हाला मी गाजराचा हलवा करून दाखवणार आहे. मी आता ही 1 किलो गाजर आहे आणि त्यासाठी मी 1 किलो दूध घेतलं. जास्त साईडला तूप, साखर आणि बदाम आपलं जे पाहिजे ते आपण टाकू शकतो. त्यासाठी याचापर्यंत जास्त माझी पद्धत एकदम सोपी करण्याची. हे बघा, आता मी तूप टाकून घेतलं 1 चमचा. काही जास्त हे करायचं नाही, आपण त्याला साध्या पद्धतीने करणार आहोत. एकदमच मी टाकून बघा असं छान असं किती छान कलरफुल आणि गोड पण आहे. गावरान गाजर आहे ते बघा. आपण असं टाकून द्यायचं. आपण कुकरमध्ये सुद्धा बारीक फोडी करून टाकल्या, 3-4 शिट्ट्या घेतल्या. आपण छान असं चौकोनी कशा छोट्या बारीक मोठ्या फोडी करायच्या आणि कुकरमध्ये दूध, साखर, तूप काय साईड एकदम टाकून द्यायचं आणि सगळं मग जसं मिक्स करून कुकर 3-4 शिट्ट्या घ्यायच्या. मस्तपैकी हलवा होतो, छान होतो. आपण छान असं हलवून घेणार होतो. थोडं असंच राहू द्यायचं त्याला थोड्या वेळ, 2-3 मिनटं. आता माझ्या पद्धतीने मी आता असं केलं की 2 मिनटं ठेवते फक्त त्याला असं. मग त्यात साखर टाकून देते बघा. त्यात आपण साखर टाकायची. याला अर्धी वाटी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. जास्त गोड असलं तर कमी टाकायची बघा. बदाम नंतर भरून टाकलं आहे. आता मी असं थोडंसं याला करून घेते, हलवून घेते. साखर आपल्या आवडीनं, गोड असली गाजर तर कमी टाकायची, थोडं तिखट असलं तर हे टाकायचं बरं बघा. आता मी आता लगेच दूध टाकून घेते. असं साई दूध असलं तर सगळं छान असतं, पण साई दूध नाही आहे असं टाकते. जास्त आपण दूध पण नाही टाकायचं. आता हे मस्तपैकी होऊ द्यायचं. आपण एकत्र शिजायचं सगळं, जास्त असं वेगवेगळे करत बसायचं नाही. खूप 20-25 मिनटं आपला हलवा तयार होतो. असं का शिजू द्यायचं आपण. कसं गाजर सगळ्या डोळ्यासाठी आपण चांगलंच असतं खाल्लेलं. असे भाजी पण छान लागते याची गाजराची. मस्त की आपण बारीक बटाट्यासारखं कापून घ्यायचं. जशी आपण बटाट्याची भाजी करतो तशी सेम भाजी गाजराची पण करायची. थोडंसं रांगापुता रस्सा करायचा, खूप छान होते. हे तुम्ही नक्की करून बघा एकदा. मी नेहमीच करते, मला खूप आवडते. नेहमीच करते गाजराची भाजी. आता आपण हे असं 20 मिनटं असं ठेवणार आहोत त्याला. बघा आपला गाजर झाला होत आला नाही. म्हणजे असं तूप नसलं तरी चालतं, असं काही नाही की तूपच पाहिजे. त्यामुळे मस्त बघा आपलं किती सुंदर चमकदार हलवा तयार झालेला आहे. आणि माझ्याकडून चिकन मिक्सर बघा माझं खूप बारीक झालं आहे, तरी काही हरकत नाही. बघा मस्त तयार होतं. असं काही नाही की दूध जास्त पाहिजे असं काही नाही. आपल्याला फक्त गाजराचं आपल्या पोटात कसं जाईल याचं पाहिजे असतं आणि त्याची टेस्ट पण छानच लागते. कधी कधी मी एकत्र टाकून देते तरी पण खूप छान होतं. खूप छान अप्रतिम चव लागते त्याची. नसलं ना आपल्याकडं असं कंटाळा आला काही गाजर आपल्या वाया गेल्यावर इकडे बघा मी चहा पण ठेवला आहे. मस्त की चहा पण होते माझा. हलवा पण होतो गाजराचा. आता मी कमी गॅसवर घेतले त्याला. पूर्ण पाणी आटल्याशिवाय त्याची चव लागत नाही काही बघा. पूर्ण पाक झाला की त्याची चव छान लागते. एकदम गुलाबजामुनसारखी चव लागते त्याची. मग त्यासाठी पूर्ण पाक होणं गरजेचं त्याचं. पूर्ण पाणी आटलं ना थोडंसं, त्याचं कोरडा पण नाही छान लागत. किती छान कलर आला त्याला. कोणी बदाम काजू टाकतं, पण आता कसं मला नाही आवडत जास्त टाकलं आणि ते खायलाच होतं. मुलांना आवडतं ते. माझ्या खाण्याच्या हिशोबानेच मी केलेलं आहे आज. आपला गाजर झाला तयार झाला आहे बघा. किती लुसलुशीत झालेला आहे, चमकदार रंग आला त्याला बघा. जेव्हा असे बुरबुडे येतात ना तेव्हा किती पाक छान झालेला असतो. मस्त गरम गरम आपला हलवा तयार झालेला आहे. किती छान चमक आली बघा त्याला. मस्तपैकी एकदम ताजी गाजरं होती बघा. आता मी खायसाठी घेते त्याला.
जास्त नाही जाणार, छान लागत नाही. तो कमीच करायचा आहे आता गॅस मला. ते गोड झालं त्याची चव लागत नाही छान, अशी ओलसर छान चव लागते. बघा आता इथे बघा माझ्याकडून चुकून बारीक झाली शेंगदाण्याच्या कुटासारखी, असे टाकणार आहे त्याच्यावर. आता गाजरचा हलवा तुम्हाला कसा वाटला नक्कीच माझ्याप्रमाणे करायचं असलं का तुमच्या पद्धतीने करा. माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. मी सगळे एकत्र टाकून देते. गाजर असे तुपावर वगैरे भाजून घेत नाही. गाजर, साखर, दूध, विलायची असली विलायची सगळे एकत्र टाकून देते आणि मस्तपैकी शिजू देते. छानपैकी होतं. हे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा. बघा कमेंटमध्ये कळवा. जय महाराष्ट्र. जेव्हापासून मी छत्रपती छावा बघितल्यापासून मला खूप खरंच आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजीराजेंचा खरं असे येऊन गेले तेव्हा. त्याच्यामुळं आपण जय महाराष्ट्र म्हणायला काहीच हरकत. जय महाराष्ट्र आपल्या हक्काचं आहे ते.